नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र शैलेश काशी पाटील. शिवशासनाने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज दिनांक आहे 30 जुलै 2026 पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायांचं मार्केट खालीपाटा गाई बाजारामध्ये गायांच्या लाईव्ह सुपर किमती पाहण्यासाठी. मित्रांनो, आज आपण प्रथम दर्शनी पाहणी केली असता आणि व्यापाऱ्यांची चर्चा केली असता आज आपल्याला खालीपाटा गाई बाजारामध्ये गायांची आवक वाढलेली पाहायला भेटत आहे. असेच नवीन प्रकारचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासनाने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा. एक विनंती, बाजारभावाची अचूक माहिती गायांना समजावी यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. मी सर्व सबस्क्रायबरचे मनापासून आभार मानतो. चला तर जाऊया या व्हिडिओ पाहण्यासाठी गायांची खालीपाटा गाई बाजारामध्ये. शेतकरी बांधवांची गाई आहे, गाई पहिली पाहून घेऊ. हो दादा, तुमच्यावाली गाई आहे ना? पहिला रुई का? हा, पहिलं येलेली ती महिना 2-1 महिने झाले. येलेली का? किती दूध देते? त्याचा 9-10 लिटर. 9-10 लिटर. काय किंमत सांगितली गायची? 35,000 रुपये. 35. कितीपर्यंत मागणी झाली दादा? 27-28. 27-28 पर्यंत मागणी झाली. फायनल किती द्यायची ती गाय? तिच्यावर आलं का? तुमचं नाव आणि नंबर सांगा ना. लवकर मी 87-96-95-95-68-17. मोठे नंबर सांगा. 87-96-95-95-68-17. 68-17. ओके. कुठले तुम्ही? जिल्हा जाळेपाटा. आळेफाटा. ओके. त्या दोन शेतकरी व्यापारी बांधवांच्या गाय आहे. गाया पहिलं पाहून घेऊ. तिकडली का तिकडली? चांगल्या गाय आहेत. हो मामा, ही जी आता गाय दाखवली इकडली, हा, काय किंमत सांगितली तिची? तिथं सांगा 1,10,000. हो, कितीपर्यंत मागणी झाली? गाई 90 पोत मागले. 90. किती वेळ त्याची? दुसरं ती पहिल्या येताला किती दूध दिलं? पहिले त्याला 17-18-20 लिटर पिळली. यावेळेस किती दिन? त्यावेळेस 22च्या प्लसच चालल्या पाहिजे. किती टाईम आहे अजून? 15 तारखेला 9 महिने होते. 15 तारखेला. ही दुसरी गाई पाहून घेऊ. व्यवहार चालू आहे. व्यापारी बांधवांची गाई आहे. एकदा मामा, ही जी गाई आहे हिचे काय सांगितलं? सांगाय 90,000 रुपये. 90. आणि घ्यायचे किती? 90च घ्यायचे. मग हे लई झोपे करण्यात माझ्या नाही काही. ओके. किती टाईम आहे? हिला 5 तारखेला 9 महिने होते. किती वेळ त्याची? 30 यंदा ही. मागच्या हाताला किती दूध दिली? ही ना 22 लिटर पिळलेली. मागच्या हाताला या गायीने 22 लिटर दिले. या हाताला किती दिन? आता 25 लिटर दूध चालतं. 25 लिटर. मामा, तुमचा नाव आणि नंबर सांगा. माझं नाव विजय कोंडाजी थोरात. हां. मोबाईल नंबर 99-70-82-67-54. 99-70-82-67-54. कुठले तुम्ही? मंचर चांडवली. मनसलचा एक प्रसिद्ध व्यापारी आहे. चांगल्या गाय यांच्याकडे देखील खरेदी विक्रीसाठी असतात. कोणाला गाय घ्यायची असतील तर अवश्य संपर्क करा. ही गाई दिली गाई पहिली पाहून घेऊया. वासरू झाले. पहिलं रू गाई आहे. इतक्याला मी याची काय गरज आहे? व्यापारी बांधवांची गाई आहे. गाय पहिली पाहून घेऊया. दादा आपल्यावाली ना? वासरू किती दिवस झाले खाली होऊन? किती दिवस झाले? 3 दिवस झाले. 3 दिवस. हे तिथं वासरू आहे ना? हा, काय किंमत सांगितली? सांगायला काय 80. हा, कितीपर्यंत मागणी झाली? गायची मागणी झाली 60-65 पर्यंत मागतात. 60-65. 75 आले तर देऊन आले. 75 आले तर द्यायची. हा. किती गाय होत्या आज? 4-5 होत्या. 5 होत्या. सगळ्या विकल्या का? सगळ्या विक्री एवढे. आज यांची मागणी कशी काय? गायांना खरेदी विक्री चांगली चांगली आहे. म्हणजे शेतकरी बांधव गाय घेतात का नाही? घेतात. 75 पर्यंत देऊन टाकायची. कितीपर्यंत मागणी झाली? मागणी झाली 60-65 दादा तो नाव नंबर सांग.
मोबाईल नंबर 9665 47 14 नाव अकबर पठाण 14 नंबर. 14 नंबर. हे आपले अकबर पठाण म्हणून 14 नंबरचे व्यापारी, चांगले व्यापारी आहे. कोणाला गाय घ्यायची? खात्रीशीर गाय भेटले जातील. खात्रीशीर गाय भेटले जातील. खात्रीशीर गाय. हा ठीक आहे. हे चांगले व्यापारी आहेत. हे 3 दिवस झाले गायला वासरू झाले. 75 पर्यंत गाय द्यायची. ह्या काय लाईव्ह व्यवहार चालू आहे. लाईव्ह व्यवहार. काय दिली नाही आम्हाला. लाईव्ह व्यवहार चालू आहे. नियम कधी मी ठेपत येतो, फेकून बोलतच नाही. फेकून बोलतच नाही. हा खात्रीशीर गाय आहे. हा बघा ना तुम्ही 4 जाते. ओ मामा, कितीला मागितली गाई? 60. आणि किती म्हणतात ते? 70 75. ओके. हो दादा, मधल्यामध्ये व्यवहार तोडून टाका. चांगली गाई आहे आणि माणसं पण चांगली. गाय बी चांगली आहे. गाय बघा, हे बघ बिगर भाडा आहे. बिगर भाडे शिवशासन. खात्रीशीर गाई. खात्रीशीर. गाय नाही भेटत. बघा गाय नाही भेटत. हा खात्रीशीर गाई. बघा गायचे कातोटा चढ पारुंबे आत्तर फटतं बघा. हे व्यापारी बांधवांची गाई आहे. चांगली गाई आहे. व्यापारी बांधवाची गाई आहे. हे दादा, आपली का? हा आपली कितव्यांदा खाली व्हायला? पहिला रू पहिला. किती दाती? 4 दात. 4 दात. काय किंमत सांगितली? सांगा शेट 170. 170. बापरे, लईच किंमत आहे रे. किंमत शेट कारवड ओळखायची अख्ख्या मार्केटमध्ये. राणी येते 25+ पिळायची पाहिजे आता. 25+. फायनल कितीला द्यायची? व्हिडिओ मार्फत आले तर आपण 1.5 लाख पर्यंत. 1.5 लाख. दादा कुठला तू? आम्ही पिंपळगाव खडकी. खडकी पिंपळगावचा. तुझं नाव आणि नंबर सांग ना. अल्ताफ पठाण 7058 37 1480. 70 पोस्ट पिंपळगाव खडकी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. दाती कशी रे? 4 दात. हा? 4 दात. सांगा 165. बरं बोला तुम्ही. लाईव्ह व्यवहार पाहतो. नेमकं तुम्ही बोला. बोला. गाई पाहून घेऊ. व्यवहार चालू आहे. परत व्यवहाराकडे जाऊया आपण. 1,65,000 रुपये म्हणतोय. पहिले याची गाई HF जातीची गाई आहे. 130 135 ला मागणी झाली. त्याचं म्हणणं आहे 135 ला मागितली गाई. मामा काय मागितली तुम्ही? गाई चांगली आहे. एकच नंबर आहे. हां. पण किंमत लय होती ना. किंमत जास्त 35 दाखवतोय तो, हात लावतोय. 135 ला तो म्हणतोय मागितली. तुम्ही म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? कितीपर्यंत काय गेली पाहिजे? 80-90. 80-90 म्हणजे डबल किंमत सांगतो काय? हां, चालायचा बाजार आहे त्यांचा. बाजार आहे शेवटी, व्यवहार आहे. हां, पण तुम्ही कितीला मागितली काय? 80. 80,000ला मागितली. गाई पाहू शकता. टॉप क्वालिटी गाई. व्हिडिओ मध्ये कारण नेट टॉप क्वालिटीची गाई. कॅमेरा मारा चौकीकडून. सोन्याचीच किंमत असते बा. सोन्याचीच किंमत असते का? सोन्याची किंमत. अतिशय चांगली गाई आहे. दादा तुझा मोबाईल नंबर परत सांग. 7058 37 1480. ओके, धन्यवाद. व्हिडिओ थांबा. ही गाई आहे व्यापारी बांधवांची गाई आहे. तिचा लाईव्ह स्वरूपात व्यवहार चालू आहे तिकडं. आपण पहिली गाई पाहून घेऊया. लाईव्ह व्यवहार चालू आहे. या गाईचा चालू आहे. आलो कशी 85. महिने 6 महिने. एक महिने बात होती की तो पकडो नाही की चालली म्हणून. हॅलो, कमीत नाही मागितली. यांना रोज मार्केटमध्ये यांनाही माहिती
नाही फोकस थांबा जरा चांगल्या ठिकाणी जाणार मी. बघा. नाही फोकस हो दादा, ही तुमच्यावाली गाई ना, हिचा व्यवहार चालू होता ना? हा, काय किंमत सांगितली तिची? काय सांगायला लागेल त्यांनी ती नाही व्यवहार ठीक आहे ना, तुम्ही किती किंमत सांगितली? तुम्ही किती किंमत सांगितली दादा? या गायची किती किंमत सांगितली? 160. किती वेळा खाली व्हायला? तिसऱ्यांदा आलो तिसऱ्यांदा. ओके. फक्त गायांचं घेऊ फक्त माझीच घेऊ. दादा नमस्कार. आज काय परिस्थिती आहे बाजाराची? बाजार चांगले झाले आता. बाजार चांगले झाले. भेसळयुक्त दूध फार मोठ्या प्रमाणात बंद झालेलं आपल्या महाराष्ट्रात पाहायला भेटतंय. त्याचा काही व्यवसायावर काय परिणाम झाला? परिणाम असा झाला का थोडे शेतकरी आता दूध धंद्याकडे वळायला लागलेले परत आता पण अजून त्या प्रमाणात नाही वळले पण वळतील 100% ही खात्री आहे. दुधाला बाजार चांगला भेटावा ही सरकारकडून आमची अपेक्षा आहे. आता मधल्या काळात एक दीड महिना फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्याचा गायांच्या आरोग्यावर काय परिणाम झाला? नाही आरोग्यावर काय नाही परिणाम झाला. गायांचं ज्याच्या का चारा आहे त्यांनी टिकून ठेवलं सगळं. टिकून ठेवले. हो. नाही काही आरोग्यावर म्हणजे मी म्हणतोय वेगवेगळे रोग येत असतात, त्याचा काही नाही impact सध्या काही गायांना रोग नाही. रोग नाही, काहीच रोग नाही. निरोगी गाय. गाया निरोगी आहे. साधारणतः गायांना खरकूत हे आता तर काहीच नाही. गायांमध्ये आजार आहे. ह्या सीझन मध्ये काहीच आजार नाही सध्या तरी काहीच आजार नाहीये. बाजारभाव वाढत चाललेत. बाजारभाव वाढलेले आणि शेतकरी बांधवांचा काही खरेदीचा वेग वाढलाय. शेतकऱ्यांचा आहे ना चांगल्या भारी क्वालिटीच्या जी 20+ 25+ या गायांवर जास्त जोर आहे. 20+, 25+ वर जोर आहे. म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या गाय चांगल्या क्वालिटीचा हे जोर आहे शेतकऱ्यांचा. हे दुधावर जी कारवाई झालेली आहे भेसळयुक्त दुधावर, दूध मार्केटमध्ये कमी प्रमाणात येताना दिसतंय. तर एक अंदाजे भविष्य काळात दुधाला किती बाजारभाव राहणं अपेक्षित आहे? बाजार काय 50 रुपयाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे ना 50 रुपये द्यावा ही आम्हाला शासनाकडून अपेक्षा आहे. 50 रुपये द्यावा. 50 रुपये. साधारणतः 50 रुपये लिटर मागं द्यावा असं म्हणताय. तर लिटर मागे आत्ता या घडीला साधारणतः किती खर्च आहे? कॉस्टली 25 रुपये खर्च येतो. म्हणजे निम्म्याला निम्मे पैसे. आता सरकीचे रेट वाढलेले, कांदीचे रेट वाढलेले, सर्व रेट वाढले. सर्व रेट वाढलेले आणि गायांची कॉस्ट वाढल्यामुळे सगळं मेंटेनन्स वाढलेलं आहे. 25 ते 30 रुपये खर्च येतो तर 20 रुपये शिल्लक राहतील. 25 पेक्षा जास्त खर्च. ओके धन्यवाद. ही कालवडे आता या बाबांनी खरेदी केलेली आहे. कालवडे पहिली कालवड पाहू, मग त्यांना विचारू काय भावाने घेतली, माहिती घेऊया. बाबा तुम्ही घेतली ना कालवड? किती हजाराला घेतली? 15 घेतली. 15. किती महिन्याची? काय नाही, पाराठी. पाराठी का? 2 लिटर दूध असेल. 2 लिटर. पाराठी का? 2-1 लिटर दूध आहे. 15,000ला व्यवहार झाला. कुठले बाबा तुम्ही? पारनेरचे. आता हिला तयार करायची का? हा, घरी नेऊन गुरात कर. तयार करायची मग परत विकायची. काय नाही, आपली दुधाला होय. दुधालाच आहे. बाबा गायांचे बाजारभाव कसे काय आता सध्या? आहेत बरे. बाजार वाढले का नाही? मांडवी गायांना बाजार आहे. धन्यवाद. कालवडी आहे. 2 कालवडी. वडा पुढे वडा. लाईव्ह व्यवहार चालू आहे कालवडींचा. दादा आपल्यावाले कालवडी काय किंमत सांगितली? 30,000. 15. कितीपर्यंत मागणी झाली? 20ला 20 मागितली. तुमचं नाव व नंबर सांगा. किरण कुराडे. किरण कुराडे.
9970 9970 51 51 25 44 25 44. दादा आज गायांची आवक कशी काय मार्केटला? मीडियम आहे आज. मीडियम आहे. आणि खरेदी विक्रीचा वेग कसं काय? चांगलं आहे. चांगला वेग म्हणजे शेतकरी बांधव गाय घेतात. घेतात. ओके, धन्यवाद. आपण पाहू शकता या एच.एफ जातीच्या गाय आहे. ही गायीची माहिती घेऊ आपण पहिली. ही जी गाय हिची माहिती घेऊ पहिली. ही गाय आहे बबलू शेठ कुराडे यांची गाय आहे. बबलू शेठ ही किती वेळाची गाय आहे? पहिलं रू 4 दात. काय किंमत सांगितली जी? 80 द्यायला 85. 80,000. किती टाईम आहे खाली व्हायला? 8-10 दिवस. किती दूध देईन अंदाजे? 17-18 लिटर अंदाजे दूध देईन. आपण पाहू शकता. परत एकदा गाई पाहू. पाहिलं रे 7-8 दिवस टाईम आहे. 4 दाते. 80,000 रुपये म्हणतात. 75 पर्यंत गाई द्यायची म्हणतात. आणि बबलू शेठ आज किती गाय होत्या बाजारात? 15-16. बेसळयुक्त दूध मार्केटमधून बंद झाले. याचा गायांच्या खरेदी विक्रीवर काय परिणाम? वाढ झालेली गायच्या खरेदी आणि बाजारभाव बाजारभाव वाढलेली. ही पण आपल्याच गाय आहे ना? हा. ही जी सफेद गाय आहे हिची काय किंमत सांगितली? तिचे 85. 85. द्यायची किती? 80. आणि ही काळी गाय? ही काळी गाय पण त्यांचीच आहे, बबलू शेठ कुराडे यांची. त्या गायीची पण माहिती घेऊया आपण. हो बबलू शेठ, मग शेत का करा? व्यवहार चालू आहे. बबलू शेठ, ही जी मधली काळी गाई आहे तिची काय किंमत सांगितली? 80. किती वेळा खाली व्हायला? दुसऱ्यांदा. बबलू शेठ, तुमचं नाव आणि नंबर सांगा. हां, 72196508 ही प्रसिद्ध व्यापारी आहे. दर बाजारात आपल्याला पाहायला भेटतात. तरुण व्यापारी आहे. फार मोठ्या प्रमाणात गायांची खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. कोणाला गाय घ्यायची असेल तर संपर्क करा.